हरिओम. योगदास उवाच. योगदासांचे प्रवचन. शंका समाधान. देह आणि शरीर यात फरक आहे का? असल्यास काय आहे? योगदास. शब्दांचे महत्त्व. देह आणि शरीर यात निश्चितच फरक आहे. प्रत्येक शब्द हा त्याचा स्वतःचा असा एक विशेष अर्थ आणि बाज धारण करूनच भाषेमध्ये समाविष्ट होतो. सकृतदर्शनी दोन शब्द वरवर समानार्थी वाटत असले तरी त्यात काही ना काहीतरी सूक्ष्म भेद हा असतोच. भाषा पंडित प्रत्येक शब्दाचा नेमका अर्थ जाणतात आणि त्याप्रमाणे ते तसे शब्द जेथल्या तेथे बरोबर चपखलपणे वापरतात, किंवा असे करणाऱ्यांनाच भाषा पंडित असे म्हणतात. बाकी आपण बोलताना किंवा लिहिताना आपले विचार दुसऱ्यापर्यंत सरासरी पोहोचवत असतो. वर अहंकार शमन करतो की भाषा एकमेकांचे विचार आदान प्रदान करण्यासाठीच आहे. तो हेतू साध्य झाला की पुरे आहे. येथे कोणाला PhD मिळवायची आहे? आपल्याला भाषेचे सखोल ज्ञान नाही हे अहंकार मानायला तयार नसतो. या कारणास्तव हा असा प्रश्न विचारल्याचा मला स्वतःला खूप आनंद आहे. कारण असे प्रश्न सहसा कोणाला उद्भवत नाहीत, कोणाला ते सतावित नाहीत आणि त्यातून अशी काही शंका आली तरी त्याकडे साफ दुर्लक्षच केले जाते. जाऊ दे हो, यात लेखकाला काय सांगायचे आहे ते समजले ना, मग पुरे की तेवढे, किती किस काढताय? अशा विचारसरणीमुळे देह आणि शरीर हे शब्द सर्रास समानार्थीच वापरले जातात. भाषा पंडित अपवाद म्हणून सोडले तर इतरे जण शब्दांच्या या सूक्ष्म अर्थांना फारसे महत्त्व देत नाहीत. यावरून हेही मुद्दाम येथे नमूद करतो की कोणत्याही भाषेत कोणत्याही शब्दाला एकही समानार्थी शब्द उपलब्ध नसतो. त्याच्या अर्थाच्या जवळपास शब्द उपलब्ध असतात. प्रत्येक शब्द हा फक्त त्याचा स्वतःचाच अर्थ आणि बाज घेऊन निर्माण झालेला असतो. उदाहरणार्थ, हायड्रोजन आणि ऑक्सिजन या दोन वायूंची एका विशिष्ट प्रमाणात आत्मतत्वाच्या सहयोगाने जेव्हा रासायनिक प्रक्रिया होऊन जे निर्माण होते त्याला आप असे म्हणतात. हे हवेतल्या हवेत असते. ते जेव्हा पृथ्वीवर धारण केले जाते तेव्हा त्याला पाणी असे म्हणतात. या पाण्याचा जेव्हा साठा होतो तेव्हा त्याला जल असे म्हणतात. वाहत्या पाण्याला नीर असे म्हणतात. रूपांतरित होत असलेल्या पाण्याला उदक असे म्हणतात. प्रश्नात विचारलेले देह आणि शरीर यांचे आपण सविस्तर निरूपण पुढे करूच, परंतु या शब्दांना इतरही अनेक शब्द समानार्थी म्हणून वापरले जातात. अर्थातच अर्थाच्या दृष्टीने त्यात सूक्ष्म भेद हा असतोच. उदाहरणार्थ, देह शरीर याला तनू असा समानार्थी म्हणून शब्द वापरला जातो, परंतु नाजूक देह शरीराला तनू असे म्हणतात. उदाहरणार्थ, अशक्त, सतत आजारी होणारे, जरा बदल झाला की ते सोसण्याची क्षमता नसलेले अशा देह शरीराला तनू असे म्हटले जाते. साधारणपणे स्त्रिया नाजूक असल्यामुळे त्यांच्या देह शरीराला तनू असा शब्द वापरला जातो. तसेच देह आणि शरीर असे संपूर्णपणे दोन्हीही एकाच वेळी दर्शविण्यासाठी काया असा शब्द वापरला जातो. ठणठणीत प्रकृती असलेल्याला मजबूत काया असलेला असे म्हटले जाते. देह शरीर असे दोन्हीही वापरून कष्टश्रम केले जातात. अशा वेळी काया झिजविणे असे म्हटले जाते. प्रकृती हा शब्द देखील देह आणि शरीर असे दोन्हीही ध्वनित करतो. कारण प्र अधिक कृती म्हणजे प्रकर्षाने कृती करणे. अशी कृती देह आणि शरीर एकमेकांना पूरक होऊन दोन्हीमधून होत असते. यामुळे स्वास्थ्याची विचारपूस करताना प्रकृती असा शब्द वापरला जातो, कारण अस्वास्थ्यामुळे कृती करणे थांबलेले असते. असो, आता आपण प्रश्नातील शब्दांचे निरूपण करू. देह. देह याचा अर्थ आहे माखणे, तट इत्यादी. अंशात्मा स्वतःसभोवती कातडीचे आवरण धारण करतो. स्वतःच्या रक्षणासाठी स्वतःसभोवती तट तयार करतो.
त्यात स्वतःला बंदिवस्त करतो, त्यात स्वतःला बंदिस्त करतो, संरक्षित करतो, सुरक्षित करतो. त्याला देह असे म्हणतात. देह या शब्दामध्ये अन्य जन्म घेणे असाही अर्थ ध्वनीत आहे. आपण नवीन जन्म घेताना देह धारण करतो, त्याचा येथे संबंध आहे. थोडक्यात आपल्या बाह्य भागाला देह असे म्हणतात. देह दृश्य आहे, यामुळे तो बराचसा भौतिकाकडे झुकलेला आहे. देहावर दशेंद्रिय धारण केलेली असतात. मानेपासून कमरेपर्यंतच्या भागाला धड असे म्हणतात आणि त्यावर गुद, शिन्न, हात, पाय, मुंडके धारण केलेले असते. मुंडक्यावर इतर इंद्रिय धारण केलेली असतात. देहावर संरक्षणासाठी, संवेदनेसाठी, स्पर्शज्ञानासाठी केस धारण केलेले असतात. देहावर 7 लक्ष छिद्रे असतात. त्यामधून घाम येऊन देहाची ऊर्जा सम राखली जाते. तसेच घामामधून अनावश्यक क्षार बाहेर टाकला जातो. या छिद्रांमध्ये श्वसन घ्यायची क्षमता असते. प्राणीसृष्टी सर्व देहाने श्वसन करते, परंतु आपण गेली अनेक कालावधी कपडे घालून देह झाकून घेत असल्यामुळे ती कला आपल्या देहामधून क्षीण झाली आहे. याचे उदाहरण म्हणजे आंघोळ केल्यावर आपल्याला ताजेतवाने वाटते, कारण त्यावेळी अंगावर कपडे नसतात. आंघोळ केल्यामुळे छिद्रे स्वच्छ आणि मोकळी झालेली असतात. त्यावेळी सर्व छिद्रांमधून श्वसन केले जाते. देह कृती करत असल्यामुळे कर्मयोग, भक्तियोग देहाकडून केला जातो. तसेच ज्ञानयोग देहाकडून ग्रहण केला जातो. देह काम करतो, कृती करतो. त्यासाठी देहाला उत्साह असतो. औषात्म्याकडून शक्ती देहाला दिली जाते. देहाला ऊर्जा पुरविली जाते. हालचाल देहाकडून केली जाते. देह प्रतिक्षिप्त क्रिया करतो. जागृती आणि सुषुप्ती या देहाच्या अवस्था आहेत. यामुळे देह जागृत असतो आणि काम करून थकतोही. देहाला विश्रांती लागते. देह थकला की तो काम करू शकत नाही, तो निद्राधीन होतो. सौंदर्य देहाला असते. आपले दिसणे हे देहाचे दिसणे असते. ते जसे आहे तसे नैसर्गिक दिसणे हेच सत्य दिसणे असते. तेच शोभून दिसते. परंतु दिसणे, सौंदर्य याबद्दल बहुतेकांच्या काही बेगडी कृत्रिम कल्पना आहेत. त्यासाठी देह खुलविला जातो, नटविला जातो, सजविला जातो, आकर्षित केला जातो. कृत्रिम बेगडी साज देहावर चढविला जातो. उदाहरणार्थ, पोपटाची लाल चोच पाहून ओठ रंगवितात. इतर प्राण्यांची रंगसंगती पाहून रंगीबेरंगी कपडे घालतात. फुलांकडून प्रेरणा घेऊन अंगावर सुगंधी फवारे मारतात. यापेक्षा नैसर्गिकपणे जसे आहोत तसे साधेसुधे परंतु स्वच्छ राहावे, तेच सत्य सौंदर्य असते. देह व्यक्त होतो, यामुळे भावभावना व्यक्त होताना देहबोली फार महत्त्वाची असते. त्यावर सर्व काही अवलंबून असते. असे जरी असले तरी देह त्याचा तो काहीही करू शकत नाही. तो ऊर्जेसाठी परावलंबी आहे. तसेच तो केवळ आज्ञा स्वीकारणारा आहे. कार्यवाहक आहे, भारवाहक आहे. काय करायचे यासाठी त्याला स्वतःला काहीही मत नाही. तो अंतस आज्ञेचे पालन करणारा आहे. अर्थातच याला प्रतिक्षिप्त क्रिया हा एकमेव अपवाद आहे. देह काम करून थकतो. त्याची कामं करायची काही एका ठराविक मर्यादा असते. त्याला देहाचे आयुष्य असे म्हणतात. हे आयुष्य संपले की त्याला ऊर्जा मिळाली तरीही तो काम करू शकत नाही. यामुळे अंतस ऊर्जा प्रज्वलित होणे बंद होते. अंशात्मा देह त्याग करतो. तो देह सोडून त्यामधून बाहेर जातो. त्याला लपेटून जीवात्मा, स्मृती, बुद्धी आणि मन देहाबाहेर होतात. असे झाले की देहाचे कलेवर होते, तो मृत होतो. तरीही काही कालावधी आत शिल्लक असलेली ऊर्जा कार्यरत असते. यामुळे प्रेताचे केस, नखे वाढतात. काही वेळा प्रेत किंचित हलल्यासारखे वाटते. शरीर. देहाच्या आतील भागाला अंतस्देहाला शरीर असे म्हणतात. शरीर अदृश्य आहे, त्यामुळे ते अध्यात्माकडे झुकलेले आहे.
गीतेने अंशात्म्याला शरीरी म्हणजे शरीरात वास्तव्य करणारा, शरीरात असणारा असे म्हटले आहे. काही जण अंशात्म्याला तो देहाच्या अंतस्भागात असल्यामुळे देही असे म्हणतात, परंतु ते शास्त्रीय नाही. अंतस्देहाला शरीर हा स्वतंत्र शब्द वापरला पाहिजे. शरीरात अंशात्मा, जीवात्मा, स्मृती, बुद्धी आणि आपण धारण न केलेले, आपण निर्माण न केलेले, परंतु आगंतुकपणे त्याचे ते निर्माण झालेले मन असते. शरीराची संरचना, त्याचे व्यवस्थापन, आयोजन, नियोजन महाविस्मयकारक, विलक्षण, अद्भुत आहे. असे यंत्र कोणीही निर्माण करणे शक्य नाही. परमात्मा आहे याचा हा एक ढळढळीत पुरावा आहे. अंशात्मा, जीवात्मा, स्मृती, बुद्धी आणि मन या 5 अक्षय कोशांकडून आयुष्य, जीवन जगले जाते. अक्षय कोशांच्या सविस्तर माहितीसाठी योगदास उवाच भाग 2 पहावा. येथून प्राणवायू शोषण केला जातो, देहाला ऊर्जा पुरविली जाते. येथे भावभावना निर्माण होतात, येथून देहाला आज्ञा दिल्या जातात, त्यांच्याकडून कृती करवून घेतल्या जातात. अनेक वेळा अनेक कृती विविध कारणांनी देहाकडून केल्या जात नाहीत. अशा वेळी या कृती देह झोपला की त्याला चाळवून शरीरात मनाकडून केल्या जातात. त्याला आपण स्वप्न असे म्हणतो. देह झोपला तरी शरीरात 5 अक्षय कोश कार्यरत असतात. त्यांचे कार्य सुरू असल्यामुळे आपल्याला देह झोपलेला असला तरी स्वप्न आठवतात, कारण स्मृती, बुद्धी काम करत असतात. अध्यात्म, देह आणि शरीर असे दोन्हीही आपल्यासाठी आवश्यक आहेत. देह आयुष्य जगायला पाहतो, त्यासाठी तो खटपट करतो. शरीर जीवन जगायला पाहते, त्यासाठी ते खटपट करते. यास्तव आपण देह जीवित राहील इतपत देहाकडून आयुष्य जगावे आणि बाकी शरीराकडून जीवन जगावे. यासाठी जरूर इतकेच भौतिक जवळ करावे, कारण भौतिक आयुष्य जगायला आकर्षित करणारे आणि त्यासाठी फशी पाडणारे आहे. यासाठी आपल्याला सावध राहावे लागते. अत्यावश्यक इतका देहधर्म करून झाला की देहाचे आज शरीरात वास्तव्याला जावे. दररोज जितके जमेल तितके शरीरात वास्तव्य करावे, डोळे मिटावेत, एकचित्त व्हावे, जप करावा, ध्यान लावावे, स्वतःजवळ बसावे. एक दिवस आपण देह आणि शरीर या दोहोमधून अलिप्त होतो. आपल्याला समाधी प्रसाद मिळतो, आपण विदेही होतो. येथे आपल्याला सिद्धी प्राप्त होतात. यथाकाळी आपण साक्षात्कारित होतो, मुक्त होतो. पुढील प्रश्न. एखाद्या गोष्टीचे आकर्षण निर्माण झाले, आपले प्रारब्ध नाही आहे, आपल्याला त्या गोष्टीची आवश्यकताही नाही आहे, तरी देखील प्राप्त परिस्थिती अनुकूल असल्याने ती गोष्ट आपण केली, घेतली, उपभोगली, तर संचित निर्माण होते का? उपभोगल्यामुळे संचित पूर्णपणे नष्ट होते का? योगदास, प्रश्नामध्ये आपले प्रारब्ध नाही आहे असे म्हटले आहे. हे कसे ओळखले किंवा हे कसे समजले? मला वाटते की हे ओळखलेले, समजलेले नसून ते गृहीत धरले आहे. अर्थात प्रश्न विचारण्यासाठी तसे गृहीत धरले आहे. आपले प्रारब्ध नाही आहे अशी शक्यता गृहीत धरून प्रश्नाचे उत्तर हवे आहे. नेमके हेच हा प्रश्न निर्माण होण्याचे कारण आहे. आपण याचा सखोल उहापोह करू म्हणजे प्रश्नाचे उत्तर मिळेल. मी माझे उदाहरण घेतो. मी 6 वर्षे आफ्रिकेला नोकरी करत होतो. कचेरीतील माझ्या हुद्द्यामुळे ख्रिसमसच्या महिन्यात योगायोगाने हे लिखाण करत असताना आज डिसेंबर 2017 सुरू आहे. मला दारूच्या बाटल्या, सिगरेटची पाकिटे भेट म्हणून मिळत असत. मी दारूचा थेंबही न पिणारा आणि सिगरेटचा झुरकाही न घेणारा. यामुळे याचे शौकीन या बाटल्या आणि पाकिटे तेथून घेऊन जाईपर्यंत 4 महिने सहज निघून जात असत. याचा अर्थ माझ्या घरी कोठीमध्ये, स्टोअर रूममध्ये या वस्तू 4 महिने पहुडलेल्या असत. असे 6 वर्ष सुरू होते.
त्या गोष्टीची आवश्यकताही नाही आहे, परंतु तरीही मला याचा आस्वाद घेण्यासाठी पूर्ण संधी उपलब्ध होती. परंतु या जन्मी तरी हे माझे निश्चितच संचित नव्हते. तरीही दरवर्षी मला या वस्तू उपलब्ध होत होत्या. मी हे असे काहीही करत नाही असे पदोपदी सांगूनही कोणी भेट देऊ नये म्हणून मी असे सांगत असे. असा गैरसमज करून ते हसण्यावारी नेऊन हा सर्व ऐवज माझ्याकडे येऊन दाखल व्हायचा. हे असे का व्हायचे? कारण जरी माझे हे या जन्मीचे संचित नव्हते तरी ते माझे गतसंचित होते. यामुळे ते संचित मला ती उपभोगांची संधी उपलब्ध करून द्यायची, जेणेकरून मी याचा उपभोग घ्यावा आणि माझे ते गतसंचित संपावे. ही उपलब्धता नियती करून द्यायची, कारण ते तिचे कामच आहे. आता मी काय करत आहे याची लीला साक्षी राहून अंशात्म्यामार्फत भगवंत श्री मोठ्या कुतूहलाने पाहत बसायचे. आता समजा की मी त्याकडे आकर्षित होऊन त्याचा उपभोग घेतला असता तर माझे गतसंचित निश्चितच संपले असते. हे आपल्या उपभोगल्यामुळे संचित पूर्णपणे नष्ट होते का या उपप्रश्नाचे उत्तर आहे. परंतु येथे माझे मन जिंकले असते आणि मायेने विकट हास्य केले असते, कारण अशा प्रकारे गतसंचित संपविताना माझी ती दारू आणि सिगरेटमधील गतचव, लालसा, उपभोग लोलुपता जागृत झाली असती. मी पुन्हा त्या मायाजालात फसलो असतो. या जन्मी मी जे काही माझे जीवितकार्य निवडले आहे त्याला तडा गेला असता. मी पुन्हा भौतिकात अडकलो असतो. मन आणि माया यांना नेमके हेच हवे असते. मी या जन्मी निवडलेले जीवितकार्य मन माया यांच्या विरुद्ध असल्यामुळे त्यांनी मला पुन्हा भौतिकात अडकविण्यासाठी मायाजाल पसरला असता. यामधून पुन्हा बाहेर होणे महादुरापास्त असते. आपण बातम्या वाचतो की आश्रमात गैरधंद्यासाठी स्वैराचारासाठी संधी उपलब्ध झाल्यामुळे नको त्या गैरव्यवहारामध्ये स्वैराचारामध्ये मठाधिपती फसला आणि आता तुरुंगाची हवा खात आहे. हे गतसंचित असते, ते भौतिक असते. परंतु यामुळे नवीन संचित निर्माण होते, कारण या जन्मी आपण जे जीवितकार्य स्वीकारले आहे ते तसेच शिल्लक राहते. त्याचे संचित निर्माण होते. हे अर्थातच आध्यात्मिक संचित असते. हे आपल्या ती गोष्ट आपण केली, घेतली, उपभोगली तर संचित निर्माण होते का या प्रश्नाचे उत्तर आहे. यामधून असा प्रश्न ध्वनित होतो की समजा एखाद्याने हे सर्व ज्ञानाने ओळखून या अनुकूल परिस्थितीमध्ये ते गतसंचित संपविण्यापुरताच उपभोग घेतला आणि सर्व विसरून तो पुन्हा आपल्या या जन्मीच्या जीवितकार्यात निमग्न झाला तर काय? तरी हे नियतीच्या विरुद्ध आहे. कसे ते पाहू. या जन्मी आपण अध्यात्म मार्ग स्वीकारलेला आहे. आता आपले जीवितकार्य एकमेव आहे आणि ते म्हणजे साक्षात्कारित होऊन मुक्त होणे, भगवंत श्रींचे कार्य करणे. परंतु यामध्ये जर आपण गतसंचित संपविण्यासाठी उपभोग घेतले तर ते या जन्मीच्या जीवितकार्याच्या विरुद्ध आहे. कसे? एकदा अध्यात्म मार्ग स्वीकारल्यावर आता गतसंचित प्रत्यक्ष उपभोग घेऊन संपविण्याला परवानगी नाही, तर आपली आध्यात्मिक प्रगती इतकी व्हायला हवी की त्यापुढे गतसंचित स्मृतीमध्ये पूर्णपणे क्षीणहीन दीन व्हायला पाहिजे. समोर तसे आकर्षण निर्माण झाले तरीही त्याकडे ढुंकूनही लक्ष जाता कामा नये. एखादा अध्यात्म मार्ग अवलंबला की हाच गतसंचित संपविण्याचा एकमेव मार्ग आहे, अन्य मार्ग अवलंबिण्याला परवानगी नाही. अशा प्रकारे गतसंचित तर संपतेच आणि नवीन संचितही निर्माण होत नाही. पुढील प्रश्न. तुम्ही ध्यानामध्ये शंकर महाराज, बाबाजी यांच्याकडून मार्गदर्शन घेता म्हणजे नेमके काय असते, कसे असते याबद्दल मला सांगाल का? योगदास. प्रेरणा. मी अवतारी शंकर महाराज, महाअवतारी बाबाजी महाराज यांच्याकडून प्रेरणा घेतली आहे. मी यांच्याकडून मार्गदर्शन घेत नसतो. कृपया गैरसमज नसावा.
असे नाही की मला काही अडचण आली की मी ध्यान लावतो आणि त्यांच्याशी संपर्क साधतो आणि ते मला मार्गदर्शन करतात. तथापि मी त्यांच्या चरित्रावरून प्रेरणा घेतली आहे. त्यायोगे मी ध्यानामध्ये प्रयोग करतो आणि मला सत्पुरुषांकडून मार्गदर्शन मिळते. तसा मला मार्गदर्शनाचा अनुभव आला आहे आणि यामुळे यावर माझी पूर्ण श्रद्धा आहे. अर्थात प्रत्येक वेळी असे घडते आणि घडेलच असे नाही, परंतु मला स्वतःला असे अनुभव आहेत. अशा प्रश्नांची उत्तरे सहसा कोणी देत नाहीत आणि लेखी स्वरूपात तर कोणी देतही नाही. काहीतरी सांगून वेळ मारून नेण्याकडेच अनेक जणांची प्रवृत्ती असते. आपण प्रश्नामध्ये मला सांगाल का असे म्हटले आहे. याचा गैरफायदा घेऊन मी आपल्याला सांगू शकलो असतो आणि माझी सुटका करून घेतली असती. तथापि मी माझे आध्यात्मिक अनुभव आणि अनुभूती माझ्या साधकांसाठी कथन करण्याचे जीवित कार्य योगेश्वरांच्या अनुज्ञेने स्वीकारले आहे आणि त्यामुळे जे आहे ते आपल्यापुढे लिखित स्वरूपात देत आहे. ज्या विद्वानांना हे पटणार नाही त्यांनी मला उदार अंतःकरणाने माफ करावे आणि याची उपेक्षा करावी. प्रेरक गोष्टी. अवतारी शंकर महाराज किंवा महाअवतारी बाबाजी महाराज यांची चरित्रे माझ्या वाचनात आली. यात त्यांचा ज्यांना प्रत्यक्ष सहवास मिळाला त्यांनी सांगितलेल्या लिहिलेल्या चक्षुर्वय सत्यम गोष्टी वाचून मी प्रभावित झालो. हे असे करणे शक्य आहे याची मला इतक्या वर्षाच्या आध्यात्मिक अनुभवावरून पूर्ण कल्पना आहे. हे कसे घडते ते मी अन्य ठिकाणी सांगितलेही आहे. यामुळे यावरून प्रेरणा घेऊन सत्पुरुषांकडून काही मार्गदर्शन मिळते का असा मी प्रयोग केला आणि मला त्याचा खूप चांगला अनुभव मिळाला. यास्तव आता या 2 अवतारी पुरुषांच्या चरित्रावरून मी ज्या 2 प्रेरक गोष्टी घेतला त्यांचा उल्लेख प्रथम करतो. या दोघांच्या चरित्रावरून असे स्पष्ट दिसते की या दोघांनाही अशा गोष्टी प्रत्यक्ष करून दाखविलेल्या आहेत. यासाठी श्री ज्ञानेश्वर तांदळे लिखित श्री शंकर महाराज या पुस्तकाचा, मृणालिनी जोशी लिखित शंकरलीला या पुस्तकाचा, परमहंस योगानंद लिखित योगी कथामृत या पुस्तकाचा आणि श्री राम भोसले लिखित स्पर्श परिसाचा या पुस्तकाचा आधार घेतला आहे. जिज्ञासा असलेल्यांनी ही पुस्तके जरूर वाचावीत. 1. हे दोघेही भक्तांच्या कल्याणासाठी त्यांना पाहिजे तेव्हा त्यांना पाहिजे त्या ठिकाणी अल्पावधीमध्ये प्रकट होत असत, अनेक ठिकाणी दर्शन देत असत. 2. हे दोघेही भक्तांची अडचण सोडविण्यासाठी साहित्य सामुग्री उपलब्ध नसताना अल्पावधीत वस्तू आणि पदार्थ निर्माण करत असत. अशा प्रकारे हे वस्तू आणि खाद्यपदार्थ उपलब्ध करत असत. हे कसे शक्य होते? हे कसे शक्य होते याबद्दल माझे मत असे आहे. आपला देह आणि वस्तुजगत त्रिगुण आणि पंचमहातत्वांमधून निर्माण झाले आहे. त्रिगुण आणि पंचमहातत्वे भिन्न भिन्न प्रमाणात एकत्र आल्यामुळे भिन्न भिन्न देह आणि वस्तुजगत निर्माण होते. त्रिगुणांचे पंचमहातत्वांचे प्रमाण बदलले की देह आणि वस्तू बदलते. त्रिगुण आणि पंचमहातत्वे ऊर्जेमधून निर्माण झाली आहेत. ऊर्जा सर्वत्र असते. यामुळे त्रिगुण आणि पंचमहातत्वे सर्वत्र असतात. ध्यान समाधी साध्य झाल्यावर आपण देहातीत होतो, आपण ऊर्जामय होतो. याचा अर्थ त्यावेळी आपला देह ऊर्जामय होतो, तो त्याच्या मूळ स्थितीला प्राप्त होतो. अशा वेळी ऊर्जामय अवस्थेत आपण कोठेही क्षणार्धात यात्रा करू शकतो. इच्छित स्थळी पोहोचल्यावर आपण आपल्या देहाच्या प्रमाणात ऊर्जेमधून त्रिगुण आणि पंचमहातत्वे धारण करतो. या योगे आपण ऊर्जेमधून पुन्हा तोच देह धारण करतो. अशा प्रकारे ऊर्जेमधून त्या त्या वस्तूंचे प्रमाणात त्या त्या वस्तू आपण कोठेही निर्माण करू शकतो. अर्थातच यासाठी अतिउच्च अशी योगसिद्धी प्राप्त असावी लागते. योगाधिराज पातांजल मुनींनी यावर योगसूत्रे लिहिली आहेत. जिज्ञासूंनी माझे पातांजल योगबोध हे पुस्तक जरूर वाचावे. मार्गदर्शन.
मला काही अशी योगसिद्धी प्राप्त नाही, परंतु यापासून मी प्रेरणा घेतली की जर आपण एखाद्या विशिष्ट विभूतीची, एखाद्या विशिष्ट विषयाची धारणा केली आणि ध्यान समाधीमध्ये आपल्याला ऊर्जा अवस्था प्राप्त झाली तर त्या ऊर्जामय अवस्थेत त्या किंवा त्या विषयावरील विभूतींशी संपर्क होऊ शकतो. मग त्यांची कृपा असल्यास आपल्याला त्यांच्यापासून मार्गदर्शन मिळू शकते. यासंबंधी मी साधा विचार केला की आपले साधू संत शिकलेले नव्हते आणि तरीही त्यांनी एखाद्या विद्वान पंडिताला, कसलेल्या कवीला लाजवतील असे उच्च साहित्यिक प्रासादयुक्त विलक्षण यमक जुळलेले, कमीत कमी शब्दात अभिप्रेत असलेला संपूर्ण अर्थ व्यक्त करणारे अभंग सहज काम करता करता रचले आहेत. मी संस्कृतचा साधा विद्यार्थीही नाही. मूळ संस्कृतमध्ये असलेल्या अनेक विषयांवर निरूपणे माझ्याकडून या पद्धतीने लिहिली गेली आहेत. प्रवचने कथन केली गेली आहेत. आजही हे सर्व सुरू आहे, अन्यथा ती माझी बौद्धिक क्षमता नाही. भगवान आद्य श्री शंकराचार्यांच्या स्तोत्रांवर निरूपण लिहिताना मला फार विलक्षण अनुभव आहे. त्यांच्या स्तोत्रांवर निरूपण लिहिताना मला खुर्चीमध्ये बैठकीखाली आणि पाठीमागे ऊब जाणवायची. जणू काही मला भगवान आद्य श्री शंकराचार्यांनी मांडीत घेतले आहे आणि मला मार्गदर्शन मिळत माझ्या बोटांमधून लॅपटॉपवर अक्षरे उमटत आहेत. साधनातही आपल्या प्रश्नाचे हे असे उत्तर आहे, जराही गची बाधा न ठेवता जे आहे ते जसेच्या तसे सांगितले आहे. हरिओम.